नमस्ते मित्रांनो. सोसाट्याचा वारा सुटला आहे, पण या दिवसामध्ये इकडे येणं थोडंसं मुश्किल होतं. त्यामुळं ठीक आहे म्हटलं बनवू हा व्हिडिओ. तर आपण समोर पाहत आहात ही वनस्पती आहे करटोल्याची भाजी. रानभाजीमध्ये सर्वश्रेष्ठ असणारी अशी भाजी आहे. याच्यामध्ये एक नर वेल असतो, आणखीन एक मादी वेल असते. दोन्हींनाही जमिनीमध्ये कंद असतात आणि ते कंद वर्षभर टिकून राहतात. पावसाळ्यात ही वनस्पती रुजते आणि मग ही सुंदर भाजी आपल्याला बघायला मिळते. जशी भाजी म्हणून अत्यंत महत्त्वाची आहे, तशीच त्याचे कंद हे औषधामध्ये वापरले जातात. खास करून नरवेलीची. नरवेलीला वांझोटा करटोला असं म्हटलं जातं आणि खास करून प्रजनन शक्ती वाढविण्याकरिता, गर्भधारणा होण्याकरिता, गर्भस्थापना होण्याकरिता त्या कंदाचा वापर केला जातो. जशी भाजी म्हणून वापरता तसं औषध म्हणून देखील वापरू शकता. प्रचंड वारा आहे तरी देखील हे शूट आम्ही करतो आहे मुद्दामून. पुन्हा थोडासा वेळ मिळणार नाही. पुन्हा ही फळं एकदा निघून गेली तर आपल्याला बघायला मिळणार नाही. सध्या याची लागवड देखील केली जाते, पण जी नैसर्गिक चव असते ती वेगळीच आहे. लागवड केलेल्या किंवा कल्टिवेट केलेल्या फळांना ती चव येत नाही. तर याचा आणखीन एक महत्त्वाचा उपयोग आहे, तो म्हणजे त्याच्या वेली पावसाळ्याच्या शेवटाला सुकवून ठेवा, त्याचं चूर्ण बनवून ठेवा. आणि ज्या लोकांना खास करून भगंदराचा त्रास आहे अशा लोकांसाठी एक मलम याच्यापासून बनवता येऊ शकतं म्हणण्यापेक्षा बनवतात. निश्चितपणे त्याचा फायदा घेऊ शकता. रानभाजी जरूर खा.